मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. स्टिंग एनर्जी ड्रिंक या पेयासंदर्भातला आहे आणि आपल्या परवानगीने अध्यक्ष महोदय हे 2 जे स्टिंगचे पदार्थ आहेत हे मी आपल्याकडे पटलावरती ठेवू इच्छितो. अध्यक्ष महोदय, मला जे उत्तर मिळाले त्या उत्तरामध्ये काही गोष्टी आहेत आणि ज्या मामा एवढं अध्यक्षांकडे आपण द्या. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय की स्टिंग हे पेय पदार्थामध्ये हे एनर्जी ड्रिंक आहे, याच्यामध्ये कॅफेन, टोरेन आणि शुगर हे 3 गोष्टींचं प्रमाण सापडतं आणि ह्या 3 गोष्टींचं जे प्रमाण आहे अतिशय महत्त्वाचं आहे. मला जे उत्तर मिळालं त्या उत्तरात असं सांगितलंय की आम्ही नमुने तपासतो आणि 27 नमुने उचलले, त्यातले 10 नमुने हे प्रमाणित घोषित करण्यात आलेले आहेत. अध्यक्ष महोदय, या नॉन अल्कोहोलिक एरिएटेड ड्रिंक्समध्ये जवळजवळ 400 mg पर्यंत कॅफेन हे अलाउड आहे. या स्टिंगमध्ये 72 mg कॅफेन आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये टोरेन आहे आणि याच्यामध्ये शुगर आहे. शुगर जवळजवळ 34% अध्यक्ष महोदय आहे. माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, तसं पाहिलं तर हे नियमात बसतं, हे ड्रिंक नियमात बसतं, पण याचं जे कॉम्बिनेशन आहे हे खूप डेडली कॉम्बिनेशन आहे. याच्यामुळे मुलांना लत लागते आणि हे स्वतः उत्पादक हे त्यांच्या रेकॉर्डवरती मान्य करतात. ह्याच्यावरती त्यांनी लिहिलंय नॉट सुटेबल फॉर चिल्ड्रन, प्रेग्नेंट विमेन. म्हणजे एवढं असताना सुद्धा सर्रास स्टिंगचा विक्री ही शाळा परिसरामध्ये केली जाते आणि हे थांबवण्यासाठी सरकारने एक अध्यादेश सुद्धा काढला होता. अन्न व औषध प्रशासनाने 3 ऑक्टोबर 2024 व 17 जानेवारी 2025 ला अध्यादेश काढला होता. त्यानुसार हे सांगण्यात आलं होतं की आम्ही काही पदार्थ हे ताब्यात घेऊ आणि त्याची तपासणी करू. दुर्दैवाने अध्यक्ष महोदय हे तपासणी केली तर हे क्लिअरच येणार आहे. माझी आपल्या मार्फत सभागृहाला एक विनंती अशी असणार आहे, मी पॉइंटेड 4 प्रश्न आपल्याला मंत्री महोदयांना विचारणार आहे की स्टिंग हे घातक आहे हे स्वतः कंपनी मान्य करते, तर जसं आपण तंबाखूजन्य पदार्थांप्रमाणे स्टिंगच्या बाटलीवर देखील सुद्धा हे ठळक लिहिलं पाहिजे, कारण सरकारचा एक नियम आहे की त्यामध्ये लिहिलं पाहिजे. स्टिंगने त्याच्यावर लिहिलंय पण ते वाचता येत नाही अध्यक्ष महोदय, आपण जर बाटली पाहिली तर लक्षात येईल. त्याचबरोबर दुसरा माझा हा पॉइंटेड प्रश्न असा आहे की 18 वर्षाखालील मुलांना स्टिंग विक्री केल्यानंतर त्याला कोणतीही मान्यता देता कामा नये, त्यासाठी आपण काही कोणता नियम आणणार आहोत का? तिसरा माझा पॉइंटेड प्रश्न अध्यक्ष महोदय आहे, जसं आपण तंबाखूजन्य पदार्थ हे 100 यार्डच्या आतमध्ये शाळेपासून विक्रीला परवानगी दिली नाहीये, तर तसे काही निर्बंध आपण आणू शकतो का? फूड अँड सेफ्टीच्या जे 2006 निकष आहेत, म्हणजे जो अध्यादेश आहे त्याच्यामध्ये ही आयुक्तांना परमिशन आहे. मंत्री महोदय हे आयुक्तांना आदेश देतील का? त्याचबरोबर माझा चौथा पॉइंटेड प्रश्न असा आहे की स्टिंगची जी धोकादायक आहे याची माहिती फलक हे त्या विक्रेत्याकडे आपण लावायला त्याला सांगणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचा अध्यक्ष महोदय, जर एखाद्या 18 वर्षाखालील व्यक्तीला जर स्टिंगची विक्री झाली तर त्याच्यावरती आपण लीगल ॲक्शन कोणते घेणार का? कारण आपण कायद्याने याच्यावरती निर्बंध आणू शकतो. हे निर्बंध आणण्याच्या दृष्टिकोनातून मंत्री महोदय आपण काही पावलं उचलणार आहोत का? कारण तसं पाहिलं जर हे कॉम्बिनेशनचा अभ्यास केला तर दारूपेक्षाही घातक स्टिंग हे आहे, याचे ॲनालिसिस सुद्धा झालेत. दुर्दैवाने एक निकष पाहिला तर प्रत्येक निकषामध्ये ते बसतं. त्यामुळे हे आपण 4 गोष्टी करणार आहोत. मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, स्ट्रिंग ड्रिंक एनर्जी ही जी काही शाळेच्या आवारात विकली जाते अशा पद्धतीने सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं ते काही अंशी खरं देखील त्या ठिकाणी आहे. परंतु आत्ता एक 8 दिवसापासनं जे प्राथमिक शिक्षक असतील किंवा इतरही शिक्षक वर्ग असेल त्यांचं जे ट्रेनिंग क्लासेस सुरू झाले, तिथं देखील पालक, मुलं आणि प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांना तशा सूचना देऊन आणि त्या ठिकाणी मुलांना ते पेय किंवा इतर ज्या काही नशाजन्य पदार्थ असतील त्याची बंदी शाळेच्या आवारात 500 मीटरच्या आत जर कुठं आढळून आली तर तात्काळ त्याच्यावर कार्यवाही केली जाईल.
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.